अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी भुयारी गटार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या लालखडी येथील 30.50 दशलक्ष लिटर व 44 दशलक्ष लिटर क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली। त्यांनी केंद्रातील स्वच्छता, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता आणि शुद्धीकरण प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती घेतली। पाहणी दरम्यान आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना केंद्राच्या देखभालीबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या। त्यांनी शुद्धीकरण प्रक्रियेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमतेत वाढ करण्यावर भर दिला। तसेच नाल्याचे प्रदूषण कमी करून पर्यावरण रक्षणास हातभार लावण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी नागरिकांच्या आरोग्याची व पर्यावरणाची काळजी घेत महानगरपालिकेच्या वतीने अशा योजनांची अंमलबजावणी सुरूच राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी निर्देश दिले की शुद्धीकरण प्रक्रियेत कार्यक्षमता वाढवावी, केंद्रातील सर्व यंत्रसामग्री नियमितपणे तपासून त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवावी व तांत्रिक बिघाड तातडीने दूर करण्यात यावे, स्वच्छता आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, परिसरात स्वच्छता राखावी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, नियमित देखभाल आणि निरीक्षणाचे वेळापत्रक तयार करावे, शुद्धीकरण केंद्राची नियमित देखभाल होण्यासाठी वेळापत्रक ठरवून त्यानुसार कामकाज पार पाडावे, पर्यावरणीय मानकांचे पालन करावे, शुद्ध पाण्याचे निसर्गात सोडताना पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करावे, जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे, कर्मचाऱ्यांना शुद्धीकरण प्रक्रियेबाबत योग्य प्रशिक्षण द्यावे व जनतेमध्ये पर्यावरणीय जागरूकता वाढविण्यासाठी उपक्रम राबवावेत, डेटा संकलन व अहवाल सादर करावा, शुद्धीकरण प्रक्रियेचा डेटा संकलित करून महापालिकेला मासिक अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले। यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी शहर अभियंता रवींद्र पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक सोळंके, शाखा अभियंता कुलट संजय कुलकर्णी, स्वप्नील शेंडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, अभियंता राजेश आगरकर, आनंद जोशी, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजेश राठोड, नाला शुद्धीकरण केंद्राचे प्रतिनिधी, अभियंते आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।